आज राज्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे, या अतिवृष्टीच्या मुळे बाधित असणारे या महाराष्ट्रातले सगळे शेतकरी यांना भरीव अशी सरकारनं जाहीर मदत करावी, यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या वतीनं आजचा दिवस आम्ही या सरकारच्या मिळालेल्या तोकडी मदतीला या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं एक काळी दिवाळी म्हणून एक आंदोलन आमच्या पक्षाच्या माध्यमातून चालू आहे। त्याचबरोबर आज आम्ही सगळे सांगली जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आज आमच्या भावना शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या या सगळ्या भावना अनेक वेळा सरकारकडे पोचवले, पण त्याची दखल सरकार कुठं घेताना दिसत नाही। आज जे सरकारनं पॅकेज म्हणतो आपण, ते पॅकेज जाहीर केलेलं आहे, त्यातनं आज आमचा शेतकरी उभा राहू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्यामुळे सरकारला आम्ही वारंवार विनंती करूनसुद्धा सरकार आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकत नाही। आज सरकारनं भरीव अशी मदत करण्याची गरज असताना अजून दिवाळी आली तरीसुद्धा काही मदतीची अपेक्षा घेऊन शेतकरी या ठिकाणी सरकारकडे वाट बघतायत आणि ही मदत सरकारकडनं मिळत नाही। म्हणून आमच्या पक्षाच्या वतीनं आदरणीय देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आणि आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय आमदार रोहितदादा पाटील, आदरणीय आमदार अरुणांना लाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे कार्यकर्ते आज तिथं सांगलीमध्ये आंदोलन करतोय। आमच्या भावना आम्ही सरकारकडे पोहोचवण्याच्या दृष्टीनं एक मौन धारण करून या ठिकाणी येणारी दिवाळी ही आजच्या दिवशी, आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, वसुबारस आपण ज्याला म्हणतो, ही दिवाळी आम्ही काळी दिवाळी म्हणून आजच्या दिवशी याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज आंदोलन करतो। आणि हे आंदोलन करत असताना आम्ही इथं मौन धारण करून कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन देणार आहे।